हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आपण आजच्या या व्हिडिओत सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजे काय ते शिकणार आहोत. तसेच सिंपल प्रेझेंट टेन्सची पॉझिटिव्ह, निगेटिव्ह आणि प्रश्नार्थक वाक्य कशी बनवायची हे शिकणार आहोत. व्हिडिओला स्टार्ट करण्यापूर्वी तुम्ही माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, म्हणजेच मला नवीन व्हिडिओ बनवण्यास मोटिवेशन मिळेल आणि तुम्हालाही घरच्या घरी इंग्रजी शिकायला मिळेल. तसेच खाली दिलेल्या नोटिफिकेशन बेल आयकॉनवर क्लिक करा, त्यामुळे लगेच माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. व तसेच व्हिडिओ आवडला तर लाईक आणि कमेंट्स करा. तसेच तुमच्या फ्रेंड सर्कल, रिलेटिव्ज आणि फॅमिली जे असतील त्यांना शेअर करा, जेणेकरून तेही इंग्रजी शिकतील. तर चला मग आपण व्हिडिओला स्टार्ट करूया. सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजे एखादे सर्वसामान्य सत्य, एखाद्याची म्हणजेच वर्तमान काळातील सवय किंवा नेहमी होणारी क्रिया व्यक्त करण्यासाठी साधा वर्तमान काळ वापरतात. जसे की सूर्य पूर्वेस उगवतो, पृथ्वी सूर्याभोवती फिरते. ही एक नैसर्गिक क्रिया आहे, म्हणजेच एक सर्वसामान्य सत्य आहे. मला आईस्क्रीम खायला आवडते, ही एक सवय आहे. आणि मी रोज शाळेत जातो, ही आपली एक रोजची क्रिया आहे. म्हणजेच अशा प्रकारची वाक्य बनवताना आपण सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजे साधा वर्तमान काळ वापरतात. तर चला आपण ते उदाहरणासकट समजून घेऊया. येथे काही एक्झाम्पल्स आहे. मी शाळेत जातो, सूर्य पूर्वेस उगवतो, पक्षी घरटी बांधतात. ही सिंपल प्रेझेंट टेन्सची काही उदाहरणं आहेत. जर आपल्याला सिंपल प्रेझेंट टेन्सची वाक्य ओळखायची असेल तर ज्या वाक्यांच्या शेवटी त, ता, तो, ता, ते इत्यादी येत असेल तर ती वाक्य सिंपल प्रेझेंट टेन्सची असतात. जसे की जाता, येतात, खातो, पितो, पिते, पाहतो, झोपतो, बोलते इत्यादी. आता आपण सिंपल प्रेझेंट टेन्सची वाक्य कशी बनवायची तो फॉर्म्युला बघूया. त्यासाठी सब्जेक्ट प्लस वर्ब, क्रियापदाला एस किंवा ईएस प्लस ऑब्जेक्ट. क्रियापदाला एस आणि ईएस केव्हा लावायचा आणि केव्हा लावायचा नाही हे लक्षात घेणे अगदी सोपं आहे. जर कर्ता एकवचनी असेल तर क्रियापदाला एस किंवा ईएस लावतात. जसे की ही, शी आणि इट यांची वाक्य असेल तर त्या क्रियापदाला एस किंवा ईएस लागतो. जर कर्ता अनेकवचनी असेल तर क्रियापदाला एस किंवा ईएस लागत नाही. पण आय आणि यू हे एकवचनी असले तरी क्रियापदाला एस लागत नाही. तर मग कोणत्या क्रियापदाला ईएस लागते ते बघूया. जर क्रियापदाच्या शेवटी ओ, एस, एक्स, एसएच, सीएच असेल तर त्या क्रियापदाला ईएस लागतो. जसे की गो, गो या क्रियापदाच्या शेवटी ओ आहे म्हणून त्याला ईएस लागलेला आहे, गोज. टॅक्स, टॅक्सच्या शेवटी एक्स आहे म्हणून टॅक्सेस. वॉच, वॉचच्या शेवटी सीएच आहे म्हणून वॉचेस. पासच्या शेवटी एस आहे म्हणून पासेस. आणि वॉशच्या शेवटी एसएच आहे म्हणून वॉशेस. अशा प्रकारे कोणत्या वर्ब्स क्रियापदांना ईएस लागते हे तुम्हाला कळाले. तर आपण आता काही सिंपल प्रेझेंट टेन्सची एक्झाम्पल्स बघूया. तो शाळेत जातो, ही गोज टू स्कूल, ही गोज टू स्कूल. नेक्स्ट, तू 6 वाजता क्लासला जातो, यू गो टू द क्लास ॲट 6 o'clock, यू गो टू द क्लास ॲट 6 o'clock. नेक्स्ट सेंटेन्स आहे, आम्ही खेळाच्या मैदानात रोज 1 तास धावतो, वी रन इन द प्लेग्राउंड फॉर ॲन अवर, वी रन इन द प्लेग्राउंड फॉर ॲन अवर. नेक्स्ट सेंटेन्स आहे, ते मोठ्याने हसतात, दे लाफ लाऊडली, दे लाफ लाऊडली. नेक्स्ट सेंटेन्स आहे, ती दररोज स्वादिष्ट अन्न बनवते, शी कुक्स डेलिशियस फूड एव्हरी डे, शी कुक्स डेलिशियस फूड एव्हरी डे.
आता आपण सिंपल प्रेझेंट टेन्सची नकारात्मक सेंटेन्स कसे बनवायचे ते फॉर्म्युला बघूया. सिंपल प्रेझेंट टेन्सचे नकारात्मक सेंटेन्स बनवण्याचा फॉर्म्युला आहे सब्जेक्ट प्लस डू किंवा डज प्लस नॉट प्लस वर्ब म्हणजे येथे क्रियापदाचे पहिले रूप येईल प्लस ऑब्जेक्ट हे आहे. आय वी यू दे असेल तर डू म्हणून नकारात्मक सेंटेन्स बनवताना डू नॉट किंवा डोंट. ही शी इट असेल तर डज. नकारात्मक सेंटेन्स बनवताना डज नॉट किंवा डझंट वापरावे. आता आपण नकारात्मक सेंटेन्सची काही उदाहरणे बघूया. तो अभ्यास करत नाही. ती तिथे जात नाही. आम्ही प्रत्येक रविवारी चौपाटीवर जात नाही. तर आता त्याचे इंग्लिशमध्ये कन्व्हर्सेशन. तो अभ्यास करत नाही. ही डज नॉट स्टडी. ही डज नॉट स्टडी. नेक्स्ट सेंटेन्स आहे ती तिथे रोज जात नाही. शी डज नॉट गो देअर एव्हरी डे. शी डज नॉट गो देअर एव्हरी डे किंवा शी डझंट गो देअर एव्हरी डे. नेक्स्ट सेंटेन्स आहे आम्ही दर रविवारी चौपाटीवर जात नाही. वी डोंट गो टू बीच ऑन एव्हरी संडे किंवा वी डू नॉट गो टू बीच ऑन एव्हरी संडे. ते माझ्या घरी येत नाही. दे डोंट कम ॲट माय हाऊस. दे डोंट कम ॲट माय हाऊस. आता आपण सिंपल प्रेझेंट टेन्सची प्रश्नार्थक वाक्य कशी बनवायची तो फॉर्म्युला बघूया. प्रश्नार्थक सेंटेन्स बनवण्याचा फॉर्म्युला आहे डू किंवा डज प्लस सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. आता आपण काही एक्झाम्पल्स बघूया. तू शाळेत जातोस का? ती अभ्यास करते का? मी खातो का? अशा प्रकारे आपण आता त्यांची इंग्लिशमध्ये बघूया. तो अभ्यास करतो का? डज ही स्टडी. डज ही स्टडी. नेक्स्ट सेंटेन्स आहे तू शाळेत जातोस का? डू यू गो टू स्कूल. डू यू गो टू स्कूल. नेक्स्ट सेंटेन्स आहे ती स्वयंपाक करते का? डज शी कुक. डज शी कुक. नेक्स्ट सेंटेन्स आहे आम्ही क्रिकेट खेळतो का? डू वी प्ले क्रिकेट. डू वी प्ले क्रिकेट. नेक्स्ट सेंटेन्स आहे मी आंबा खातो का? डू आय ईट मँगो. डू आय ईट मँगो. नेक्स्ट सेंटेन्स आहे ते पियानो वाजवतात का? डू दे प्ले पियानो. डू दे प्ले पियानो. अशा प्रकारे आपण प्रश्नार्थक सेंटेन्स कसे बनवायचे ते शिकलो. आता आपण नकारात्मक प्रश्नार्थक सेंटेन्स कसे बनवायचे तो फॉर्म्युला बघूया. त्यासाठी फॉर्म्युला आहे डू किंवा डज प्लस नॉट प्लस सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. इथे काही एक्झाम्पल्स दिली आहेत. तू पुस्तक वाचत नाही का? मी वाट पाहत नाही का? ती गरबा खेळत नाही का? तो आईला भेटत नाही का? तू पुस्तक वाचत नाही का? डू नॉट यू रीड अ बुक. डू नॉट यू रीड अ बुक. नेक्स्ट सेंटेन्स आहे मी वाट पाहत नाही का? डू नॉट आय वेट. डू नॉट आय वेट. नेक्स्ट सेंटेन्स आहे ती गरबा खेळत नाही का? डज नॉट शी प्ले गरबा. डज नॉट शी प्ले गरबा. नेक्स्ट सेंटेन्स आहे तो आईला भेटत नाही का? डज नॉट ही मीट हिज मदर. डज नॉट ही मीट हिज मदर. आम्ही क्रिकेट खेळत नाही का? डू नॉट वी प्ले क्रिकेट. डू नॉट वी प्ले क्रिकेट. नेक्स्ट सेंटेन्स आहे ते इथे येत नाहीत का? डू नॉट दे कम हियर. डू नॉट दे कम हियर. अशा प्रकारे सिंपल प्रेझेंट टेन्सची नकारात्मक प्रश्नार्थक सेंटेन्स बघितली. सिंपल प्रेझेंट टेन्स सेंटेन्सच्या वाक्यांच्या शेवटी साधारणपणे तो, ते, ता अशी अक्षरे असतात.
परंतु कधीकधी ही अक्षरे नसतात. अशी सेंटेन्स आता आपण बघूया. मी तुझ्याशी सहमत आहे. या वाक्याच्या शेवटी तो, ते, ता अशी अक्षरे नाही आहेत, परंतु हे वाक्य सिम्पल प्रेझेंट टेन्स आहे. मी तुझ्याशी सहमत आहे. आय ॲग्री विथ यू. आय ॲग्री विथ यू. नेक्स्ट सेंटेन्स आहे. आम्हाला तुझ्या मदतीची गरज आहे. वी नीड युअर हेल्प. वी नीड युअर हेल्प. नेक्स्ट सेंटेन्स आहे. त्याला हे माहीत आहे. ही नोज दिस. ही नोज दिस. अशा प्रकारे सिम्पल प्रेझेंट टेन्स तुम्ही शिकलात. तसेच प्रॅक्टिस करण्यासाठी तुम्ही सिम्पल प्रेझेंट टेन्सची मराठीत 10 वाक्य तरी पॉझिटिव्ह, निगेटिव्ह आणि प्रश्नार्थक सेंटेन्स बनवा आणि मी सांगितल्या फॉर्म्युलाप्रमाणे त्याचे इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन करा. जर वर्ब येत नसतील तर मी, आय, यू, वी अँड दे 2 वर्ड सेंटेन्स असलेले वाक्यांची व्हिडिओ बनवलेली आहेत. त्यामध्ये मी भरपूर वर्ब्स कवर केलेली आहेत. तुम्ही माझ्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन ते व्हिडिओ बघू शकता. तर चला मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.